श्री स्वामी समर्थ। ही कथा आहे एका भक्ताची जो मृत्यूच्या दारात पोचला होता। पावसाळ्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात सर्व आशा संपल्या होत्या, पण शेवटच्या क्षणी घेतलेलं श्री स्वामी समर्थांचं नाव त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं। ही श्री स्वामी समर्थांची प्रेरणादायी चमत्कारी अनुभव कथा आपल्याला विश्वास, श्रद्धा आणि देवाची कृपा काय असते हे सांगते। जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अशाच खऱ्या अनुभवांच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सन 1998 सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावात महादेव पाटील नावाचा माणूस राहत होता। स्वभावाने शांत, मेहनती आणि स्वामी समर्थांचा प्रचंड भक्त। घरात रोज सकाळी एकच आवाज घुमायचा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पण आयुष्य नेहमी भक्तांची परीक्षा घेतं आणि महादेवच्या आयुष्यात ती परीक्षा अचानक आली। अचानक आलेलं संकट। महादेव ट्रॅक्टर चालवून शेतीचं काम करायचा। एक दिवस पावसाळ्यात तो ऊसाच्या शेतातून परत येत होता। आकाश काळं झालं होतं, विजा चमकत होत्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला। रस्ता चिखलाने भरला होता, त्यामध्ये ट्रॅक्टर घसरला आणि अचानक खोल खड्ड्यात उलटला। महादेव ट्रॅक्टरखाली अडकला। छातीवर प्रचंड वजन, श्वास घ्यायलाही त्रास होत होता। भोवती कोणीच नव्हतं। पावसाचा आवाज, विजांचा कडकडाट आणि मृत्यू जवळ येत असल्याची जाणीव। शेवटची प्रार्थना। महादेवला कळालं आता वाचणं अशक्य आहे। त्याच्या डोळ्यासमोर बायको आणि मुलांचे चेहरे आले। तो हळू आवाजात म्हणाला, स्वामी, आयुष्यभर तुमचं नाव घेतलं, आता शेवटी सोडू नका। त्याचा आवाज मंद होत गेला, श्वास कमी होत होता, डोळे मिटायला लागले। अचानक घडलेली अशक्य घटना। तेवढ्यात त्याला कोणीतरी मोठ्याने ओरडताना ऐकू आलं, अरे उठ, अजून वेळ आलेली नाही। महादेवने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला। त्याला पावसात एक वृद्ध साधू उभे दिसले। अंगावर भगवी वस्त्र, डोळ्यामध्ये तेज, चेहऱ्यावर विलक्षण शांतता। साधूंनी ट्रॅक्टरला हात लावला आणि जे अशक्य होतं ते घडलं। जवळपास 1 टन वजनाचा ट्रॅक्टर थोडासा वर उचलला गेला। महादेवला शरीर हलवता आलं। तो कसाबसा बाहेर सरकला आणि बेशुद्ध पडला। गावकऱ्यांना दिसलेलं रहस्य। थोड्या वेळाने गावकरी शोधत तिथे आले। महादेव जिवंत होता, पण ट्रॅक्टर बाजूला हललेला होता। सगळे आश्चर्यचकित झाले, कारण तिथे कोणाचेही पावलांचे ठसे नव्हते। फक्त चिखलात स्पष्ट दिसत होते 2 पायांचे ठसे आणि त्याच्याजवळ काठीचा गोल निशाण। हॉस्पिटलमधील चमत्कार। महादेवला हॉस्पिटलमध्ये नेलं। डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून सांगितलं, एवढ्या मोठ्या अपघातात माणूस वाचणं अशक्य आहे। छातीवर इतकं वजन पडलं तरी एकही मोठी जखम नाही, हे कसं शक्य आहे? महादेव फक्त हसत होता, कारण त्याला उत्तर माहीत होतं, खरं दर्शन। काही दिवसांनी तो अक्कलकोटला गेला। स्वामी समर्थांच्या मंदिरात प्रवेश करताच त्याच्या अंगावर शहारे आले। समोर मूर्ती पाहताच त्याचे डोळे भरून आले, कारण अपघाताच्या दिवशी पावसात उभे असलेले तेच साधू, हेच श्री स्वामी समर्थ महाराज होते। त्याच्या कानात जणू आवाज घुमला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। महादेव रडतच त्यांच्या चरणी पडला। खरा अर्थ। त्या दिवसानंतर महादेवचं आयुष्य बदललं। तो प्रत्येकाला सांगायचा, स्वामी चमत्कार दाखवतात म्हणून देव नाहीत, ते संकटात साथ देतात म्हणून देव आहेत। आजही त्या गावात लोक सांगतात, महादेव जेव्हा अपघाताची गोष्ट सांगतो तेव्हा त्याच्या डोळ्यात भीती नसते, फक्त विश्वास असतो। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका। तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।